सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. खास करून जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा, कारण तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ पापग्रहांच्या संगतीमध्ये असल्यामुळे बोलण्यामध्ये कडवटपणा येऊ शकतो. गोड कसं बोलावं आणि आपलं काम कसं पूर्ण करावं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. तुम्ही ते शिकून घेणं तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. पंचमस्थान दूषित झाल्यामुळे मुलांकडनं निराशाजनक बातम्या मिळू शकतात. संध्याकाळी तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं. तसेच प्रियजनांच्या भेटीमुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधानकारक आणि शांतता घेऊन येतोय. तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शासन किंवा सरकारी अधिकारी यांच्यासोबत काही ओळखी असतील तर ते तुमच्यासाठी लाभाचं आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय किंवा प्रमोशन किंवा नवीन डील होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अशा काही लोकांशी तुमची भेट होईल जे सहसा तुम्हाला आवडत नाहीत, परंतु याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं चांगलं आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये फोकस ठेवा, म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा अस्थिर स्थितीमध्ये असल्यामुळे एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट भीती आहे. तुम्ही आज सावध राहणं गरजेचं आहे. मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा स्पर्धेमध्ये उत्तम यश देणारी बातमी तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुम्ही आज फार आनंदी व्हाल. संध्याकाळी तुमचं थांबलेलं काम मार्गी लागेल. काही समस्या जर आल्या तर त्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभ घेऊन येतोय. चंद्र हा नवम स्थानामध्ये असल्यामुळे उत्तम संपत्तीचे योग आहेत. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती तर आहेच, शिवाय तुमचा मान सन्मान देखील वाढेल. मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही काही प्रमाणामध्ये जबाबदारी पूर्ण कराल. प्रवासाचा आज योग असून त्यातून तुम्हाला लाभ होईल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत प्रियजनांच्या भेटीसाठी तसेच एखादी खुशखबर मिळण्याची देखील तुम्हाला शक्यता आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे, कारण तुमच्या राशीचा सप्तम सूर्य हा मित्रग्रहांच्या संगतीमध्ये आहे. यामुळे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुम्हाला कामकाजाच्या बाबतीमध्ये नवीन संधी मिळाली तर ती नक्कीच घ्या. तुमच्या वाणीतील गोडवा आणि आपलेपणा तुम्हाला मान सन्मान मिळवून देणार आहे. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. सप्तम सूर्यामुळे दिवसभर तुम्हाला धावपळ राहील. तुम्ही तब्येतीची आज काळजी घ्या. विरोधक तुम्हाला त्रास देणार नाहीत, परंतु काही समस्या असतील तर त्यावर तोडगा मात्र नक्कीच निघेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा सुख समृद्धी घेऊन येणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध सुखामध्ये वाढ करणार आहे. तसेच नोकरी व्यवसायामध्ये केलेले प्रयत्न अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला यश देऊ शकतील. मुलांकडनं तुम्हाला एखादी सुखद बातमी मिळेल. एखाद्या कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळेल किंवा कोर्ट कचेरीचं प्रकरण सुरू असेल तर त्यामध्ये तुमच्या बाजूनं सकारात्मक गोष्टी घडतील. समाजामध्ये शुभ कार्यावरती तुम्ही खर्च करणार आहात,
त्यामुळे तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून आजूबाजूचं वातावरण हे आनंद देणारं असेल. घरातील सर्व सदस्य तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर असतील. अनेक दिवसांपासून चालू असलेली व्यवहाराची मोठी समस्या आज सुटू शकेल. त्यामुळे थोडेसे रिलॅक्स तुम्ही फील कराल. विरोधकांचा आज पराभव होईल. प्रवासाचा योग आहेच, परंतु काही कारणामुळे प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीमध्ये विचार केला तर नातेसंबंध अधिक दृढ होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी एकादश, द्वादश, तिग्रही योग असून काही दिवस ते तसेच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आज तुमच्याकडनं जास्त मेहनत देव करून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच काम कराल, परंतु त्यासोबतच तुम्ही आरोग्याचीही काळजी घ्या. आहार आणि आराम याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहील. तुमच्या कामाचा वेग कमी असला तरी सहकारी तुम्हाला मदत करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. तुमचे विरोधक कामामध्ये समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही सावध राहा. कामाचा वेग आणि फोकस बिलकुल कमी करू नका. सरकारी काम पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. यासाठी तुम्ही मित्रांकडनं मदत घ्या. सासरकडनं तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. दिवसभर तुम्ही आज कामामध्ये व्यस्त असलात तरी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी नक्कीच मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी कौटुंबिक आणि आर्थिक कामांमध्ये चांगले यश मिळेल. तुमची मिळकत वाढावी म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांनाही चांगलं यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील, तसेच तुमच्याप्रती त्यांच्या मनातील आदरही वाढेल. शनिवारी कोणासोबतही तुमचा वादविवाद होणार नाही असं पहा. संध्याकाळी पाहुणे येण्याची शक्यता असून घरातील वातावरण आनंदी राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी मार्गी असल्यामुळे निरर्थक वाद, विनाकारण शत्रुत्व तुमचं वाढू शकतं. तसेच तुम्ही घेतलेले निर्णय आज चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही जास्त सावध राहण्याची गरज आहे. भांडणं, वादविवाद तुम्ही टाळा, म्हणजे दिवस तुमच्यासाठी सकारात्मक राहील. व्यवसायामध्ये तुम्ही नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहात. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचे लोक आज जास्त व्यस्त राहणार आहेत. खास करून मुलांचं काम पूर्ण करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. घरामध्ये काही दिवसांपासून वाद किंवा नाराजीचा जो सूर होता तो कमी होईल. करिअर संदर्भामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. आज सासरच्या मंडळींसोबत व्यवहार करताना तुम्ही सावध राहा. धार्मिक स्थळी प्रवासाची शक्यता असून हा प्रवास तुम्हाला मानसिक समाधान देईल. गुरुच्या त्रिकोण योगामुळे मौल्यवान वस्तू चोरी होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.